बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। आपले सगळे सदस्य आलेत आपल्याकडे। इकडे जयसिंगपुरात प्रचंड प्रमाणात सदस्य आलेत, नगराध्यक्ष निवडून आले, त्यामुळे प्रभुत्व कुणाचं आहे हे लक्षात आलेलं आहे आणि टायगर हा कायम टायगरच असतोय हे लक्षात ठेवा। सगळे रोड्स व्यवस्थित करायचे आहेत आपल्याला। जयसिंगपूर एक स्मार्ट सिटी करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनात असू दे आणि महिलांना रोजंदारी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं औद्योगिक दृष्ट्या जयसिंगपूरची वाढ होणं ही खूप मोठी गरज आहे। कारण कालांतरानं तंबाखूचा व्यापार हा कमी होतोय आणि त्या माध्यमातून आपल्याकडे बाहेरची लोक इथं जे राहायला आलेत त्यांना प्रचंड प्रमाणात तंबाखूचा व्यापार कमी झाल्यामुळे व्यापारी दृष्टिकोनातनं काही शहरासाठी करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातनं युवकांना हाताला काम आणि त्याच पद्धतीनं महिलांना चांगल्या पद्धतीनं उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनात आणि झोपडपट्टीचं पुनर्वसन आणि ते सगळे 5 वर्षामध्ये स्लॅबची घरं करण्यासाठी कटिबद्ध आहोत आम्ही आणि त्याच पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत। आणि भावना खूप चांगल्या आहेत कारण जयसिंगपूर नगरीमध्ये ज्यावेळी विरोधकांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हुडकायला लागला एवढ्या प्रचंड प्रमाणात आपण जसा उल्लेख केला की ज्या पद्धतीनं काही लोक एकत्रित येऊन म्हणजे पावसाळ्यातले काही छत्र्या उगवतात त्या पद्धतीनं एकदा 5 वर्षातनं एकदा यायचे आणि परत इथं जयसिंगपूरच्या लोकांना भूलथापा लागवायच्या। हे जयसिंगपूरच्या लोकांनी पूर्ण ओळखलेलं। जयसिंगपूरची जनता ही खूप छानी आणि हुशार आहे, त्या माध्यमातून त्यांना ओळखून त्यांची योग्य ती जागा दाखवून दिलेली आहे। निश्चितपणे भविष्यामध्ये जयसिंगपूरचा विकास करणं हा एकमेव हेतू आम्ही सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असू देत, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असू देत, सन्माननीय अजितदादा असू देत आणि आमचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री आबिटकर साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं प्रचंड प्रमाणात विकास करणं हा एकमेव दृष्टिकोन आमचा सर्व नगरसेवक आणि माझा नगराध्यक्ष म्हणून राहील। विरोधकांना जिथं म्हणजे आपण बघितलं की स्वतःच 5 वर्ष नगराध्यक्ष असताना स्वतःचीच दिंडवडे स्वतः काढत फिरणारे काही नगराध्यक्ष सुद्धा मी ह्या शहरामध्ये बघितलेले आहेत की स्वतःच काही व्हिडिओज काढून त्या अपलोड करायचं की हे काम झालं नाही ते काम झालं नाही, पण आपण हे काम केलं नाही हे त्यांनीच सिद्ध करून दिलं। त्यामुळे मला जास्त काय प्रचार करायला लागला नाही, त्यांनीच गावात सांगून दिले की मी करू शकलो नाही आणि यड्रावकर साहेबांना निवडून द्या। हे काम माझी नगराध्यक्षांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं, त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि चांगल्या पद्धतीनं जयसिंगपूर जनताने हे सगळं ओळखून प्रचंड प्रमाणात शाहू आघाडीला जे मताधिक्य दिले त्यासाठी मी तमाम जनतेचा राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।